परिस्थिती निवळेल असं दिसतं. पाऊस आणि गारपिटीच्या बातम्यांनंतर आता इतर काही बातम्या. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणावर आज विधान परिषदेमध्ये चर्चा झाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी यावरून प्रश्न विचारला. सरकारनं दिलेल्या लेखी उत्तरावर समाधानी असल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी बाक वाजवून नार्वेकरांच्या वक्तव्याचं स्वागत केलं. दुसरीकडे सचिन अहिर, अनिल परबांनी मात्र सरकारच्या उत्तरावर समाधानी नसल्याचं म्हणत हा प्रश्न उचलून धरला. रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टावर या निवासस्थानाच्या बिल्डिंग कंपाऊंडच्या भिंतीच्या लगत एका इसमाने त्या ठिकाणी पिस्तूल चालवली, म्हणजे भिंतीवर त्या ठिकाणी चालवली, गोळीबार केला आणि त्या अनुषंगाने जी काही फिर्याद या ठिकाणी झाली होती त्याच्या आधारावर आपण गुन्हा नोंद केला होता. यामध्ये त्या स्कूटीच्या आधारावर अतिशय उत्तम अशा प्रकारचं पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं. मुंबई पोलिसांचं प्रोफेशनलिझम हे या इन्व्हेस्टिगेशनमध्ये दिसतं आणि याच्यामध्ये 12 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर त्या ठिकाणी मोकासारखा जो काही गुन्हा आहे तो गुन्हा देखील लावण्यात आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये साहजिक सेलिब्रिटीज थोडे घाबरतात वगैरे, त्यामुळे त्यांनी घाबरू नये म्हणून त्यांना पोलीस प्रोटेक्शन देणं हे देखील आपण करतो. आणि मी या सभागृहाला आश्वस्त करतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला गँग वॉरकडे आम्ही जाऊ देणार नाही. त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे रोहित शेट्टीच्या बद्दल, ते उत्तर पूर्णपणे समाधानकारक आहे. मुख्यमंत्र्यांचं रोहित शेट्टींशी बोलणं झालेलं आहे. 14 मार्चला राजू खरांचं पण त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि देवेंद्र भारतींच्या संपर्कात आहे आणि मी 2दा त्यांच्या घरी जाऊन सुरक्षा व्यवस्था बरोबर आहे, उगाच काहीतरी विचारण्याचा अर्थ नाही. राज्यातील शिक्षण क्षेत्रात 2 धक्कादायक प्रकार समोर आले.